मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. खूप घाईमध्ये गाडी बुक केली आहे आणि मला वेळ नाही भेटला ब्लॉग करायला, तर गाडी बुक केली आहे मी हिरोची आणि आता तुम्हाला मी गाडी दाखवतो आहे. आज माझा डिलिव्हरीचा दिवस आहे गाडी. सो गाडी बघा, हिरो एक्सपल्स बुक केली आहे आपण, तुम्हाला दाखवतो मी. आणि आता ह्या गाडीवरून भरपूर सारा राईड होणार, तर गाडीची रिव्ह्यू वगैरे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, गाडी बुक झालेली आहे. आता गाडी तुमच्या घरी जाणार, डिलिव्हरी झालेली आहे गाडीची. सो पुढे कंटिन्यू करणार आहे आपण ब्लॉगिंग. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. दरवर्षीप्रमाणे मे महिन्यामध्ये आपण राईडला जातो आपल्या कोकणामध्ये. आजही आपण निघालेलो आहे. जसं की मी नवीन गाडी घेतली आहे आणि ही गाडी घ्यायचा असा फटाफट प्लॅन झाला आणि मी खूप फटाफट गाडी घेतली आहे. जो शोरूममध्ये व्हिडिओ बनवला आहे तो पण मी आता याच्याबरोबर कनेक्टेड करतो, कारण की एवढं काय गाडी घेण्याचा माझा प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन बनला आणि घेतली मी. आणि आत्ता मित्रांनो 2:20 झाले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता मी निघतो आहे इथून डायरेक्ट आपल्या गावाला जायचं आहे, राजापूरला. आणि किलोमीटर तुम्ही बघू शकतात, किलोमीटर आपल्या गाडीचं फर्स्ट लुक तुम्हाला देतो मी. मागे बॅग बांधली आहे आणि हा आपला फर्स्ट लुक आहे गाडीचा. किलोमीटर मित्रांनो आत्तापर्यंत 207 किलोमीटर झालेली आहे आपली गाडी टोटल. तर आपण आता याच्यामध्ये आपलं किलोमीटर सेट करायचं आहे. ट्रिप वनमध्ये सेट करू. ट्रिप वनमध्ये सध्या झालेलं आहे 44 किलोमीटर. याला रिसेट करू आपण, रिसेट करू 0 किलोमीटर. ट्रिप 2मध्ये 39 आहे, याला असंच राहू दे. ट्रिप 2ला, ट्रिप 1मध्ये आपण 0 केलं आहे. आता तुम्ही बघू शकता पेट्रोल ऑलमोस्ट फुल आहे गाडीमध्ये. नंतर फ्यूल आपण याच्यामध्ये टाकू. तर आता कंटिन्यू करू आपण राईड. आता तर काळोखामध्ये काय एवढं आपल्याला जमणार नाही ब्लॉग बनवायला. जसं दिवस होईल तसं कंटिन्यू राईड चालू करू, ब्लॉगिंग पण आपली चालू करू. आणि मित्रांनो, गाडी 210 cc गाडी आहे. गाडीचा पूर्ण एक्सपिरियन्स घेणार आहे तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यामध्ये. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली, पैशी बाईक होती एक्सपल्स 200 ओल्ड व्हर्जन. त्याच्यावरती मी लडाख राईड गेली, तर तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की मला एक्सपल्सच घ्यायचे आहे. पण मी लिक्विड कूलवाली बघत होतो, ज्याच्यामध्ये ही आता लॉन्च झाली आहे लिक्विड कूलवाली. तर आपण म्हणून आपण ही बाईक घेतली आहे. आणि लडाखला आपण एक फ्लॅग घेतला होता लडाखचा, तोही आपण इकडे आपल्या गाडीला लावलेला आहे. आणि मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मी हा फ्लॅग तेव्हाच लावेन जेव्हा माझी स्वतःची एक्सपल्स असेल तेव्हा. तर मी हा सांभाळून ठेवला होता. तर आपण आता याला इकडे हँग केलं आहे. तर चला मित्रांनो, निघू आता, स्टार्ट करू राईड. आता रात्रीचं काळोखामध्ये तर आपल्याला काय शूट करायला भेटणार नाही. जसा दिवस होईल, जसं काहीतरी सिनरी असेल तेव्हा आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करू. तर तोपर्यंत स्टे ट्यून. शुभ सकाळ मित्रांनो. रात्रभर गाडी चालून फुल दमलेलो आहे मी. आणि आता मागे बघू शकतात कशेडी टनलच्या इकडे पोचलेलो आहे आपण आता. आणि आता आपल्या गाडीचे किलोमीटर तुम्हाला दाखवणार आहे मी. गाडीने खूप चांगला ॲव्हरेज दिलेला आहे. 500 रुपयाचं पेट्रोल भरलं आहे. 500 रुपयाचं पेट्रोल मी पनवेलला भरलं होतं, त्यापासून आहे अजूनपर्यंत. तर आत्ता झालेले आहे किलोमीटर ट्रिप 1 209 किलोमीटर झालं आहे मित्रांनो, बघू शकतात. आणि गाडीने ॲव्हरेज दिलं आहे 35, ॲव्हरेज 35, 55 आणि 60च्या 55 आणि 60च्या स्पीडमध्ये मी चालत होतो. त्याहून जास्त पण पळवली आहे गाडी, पण शो नाही केलं आहे. ट्रिप 1 209 किलोमीटर आपण आतापर्यंत पार केलं आहे. अजून नाही तरी म्हटलं तरी अजून आपले 150 किलोमीटर किंवा 180 किलोमीटरपर्यंत आहे. बघू आता. खूप मजा येते. असं मी ज्या टायमाला निघालो आहे 2च्या दरम्यान, तर मला ट्रॅफिक वगैरे काय भेटली नाही. तर मित्रांनो, चिपळूणच्या अगोदर आम्ही थांबलेलो आहे आणि 2 रायडर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. हे आपली कोकणातलीच पोर आहेत, पूर्ण गँग कोकणातलीच आहे. तर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. एकाकडे पल्सर 160 आहे आणि एक आपण जी लडाखला घेऊन गेलो ती आपली फेवरेट बाईक एक्सपल्स 200. तिचाच एक्सपिरियन्स घेऊन मी ही गाडी बाय केली आहे. दोन्ही गाड्या सेमच आहे, काही फरक नाही. 10 cc चा फरक आहे, फक्त त्याच्यामध्ये एअर कूल्ड आहे आणि याच्यामध्ये लिक्विड कूल्ड दिलेलं आहे. तर स्टे ट्यून मित्रांनो. आता आपण कंटिन्यू राईड करायची इकडून. जसं जसं काय एक्सपिरियन्स येणार तुमच्याशी नक्की शेअर करेन. वाजले 10
बघू शकता तुम्ही. आणि रत्नागिरीच्या थोडा मागे अर्ध्या तासावरती रत्नागिरी आहे. नाश्ता करायला थांबलो आहे आणि तुम्हाला मी सिनरी दाखवतो. खूप मस्त सिनरी आहे. हा समोर रोड आहे, मुंबई गोवा हायवे. आपली गाडी इकडे उभी आहे, बघा, बघू शकता तुम्ही. आणि या इथे मी आता नाश्ता केला आहे आणि समोर बघू शकता सिनरी. खूप मस्त मजा येते. ॲक्च्युली काय झालं आहे, पेट्रोल संपलं आहे गाडीचं आणि ना पूर्ण चिपळूणमध्ये पेट्रोल नाही कुठेच. आणि जिकडे जिकडे पेट्रोल आहे तिकडे एवढी मोठी मोठी लाईन आहे ना की म्हणजे तिथे एक एक दीड जास्त पेट्रोल भरण्यामध्ये टाईम जातो आहे. तर बघू आता. आहे तसं पेट्रोल, बट रत्नागिरीपर्यंत पोहोचेल गाडी. असं सांगण्यात आलं की रत्नागिरीला पुढे पेट्रोल आहे, पण इकडे चिपळूणपर्यंत पूर्ण कुठेच पेट्रोल नव्हतं. एक 70-1 किलोमीटरच्या आसपास पेट्रोल नव्हतं कुठेच. तर तुम्ही तसाल तर चिपळूणच्या पहिलं पेट्रोल फुल करा, अदरवाईज चिपळूणच्या पुढे तुम्हाला रत्नागिरीमध्ये पेट्रोल भरावं लागेल. गाडीमध्ये एक साईन येत आहे, मला वाटतं सर्व्हिसिंगचं साईन आहे ते. बिकॉज ऑफ सर्व्हिसिंग आपण 150 किलोमीटर नंतरच केली आहे आणि ॲक्च्युली सर्व्हिसिंग जी फर्स्ट सर्व्हिसिंग असते ती 750 किलोमीटरनंतर केली जाते. तर 150 किलोमीटरमध्ये केल्यानंतर आता रत्नागिरीला एक आहे सर्व्हिस सेंटर हिरोचं, डीमार्टच्या बाजूला. तिथे जाणार आहे, मी बघणार आहे, त्यांना दाखवणार आहे जाता आताच. परत रिटर्न रत्नागिरीला नाही येणार, घरी जाऊन जाता तर त्यांना दाखवेन काय सीन आहे तो गाडीचा. थांबा तुम्हाला पण दाखवतो नक्की काय आहे ते. असं साईन येतं आहे, मला वाटतं सर्व्हिसिंगचं साईन आहे ते. हे असं साईन ब्लिंक करत आहे. आता हे नक्की काय कशासाठी ब्लिंक करत आहे काय समजत नाही आहे मला. असं टूलकिट आहे ते ब्लिंक करत आहे. तोपर्यंत स्टेट येऊन मित्रांनो. आणि रत्नागिरीला एक मस्त की बीच आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे सिनरी. तर मित्रांनो, आपण काल रात्रीपासून जशी सुरुवात केलेली होती ब्लॉगला, आणि जो आपल्या गाडीमध्ये मेजर प्रॉब्लेम आला होता, आपण इकडे गोरेगावला 3 दिवसा अगोदर गाडी सर्व्हिसिंग केली होती. त्यानंतरला इथे एक साईन दाखवत होतं सर्व्हिसिंगचं, जे की आपण 150 किलोमीटरनंतर गाडी सर्व्हिस केली होती, जी की 750 किलोमीटरनंतर करायची आहे. आता आपली टोटल सर्व्हिसिंग किलोमीटर झाले 556. तर आपण इकडे आता आलेलो होतो रत्नागिरीला. डीमार्टच्या बाजूलाच इकडे सर्व्हिस सेंटर आहे. 2 मिनटांनी इकडे 2 मिनटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. आणि आता इथून पुढे आपण कंटिन्यू आपली जर्नी करायची आहे. आता इकडून आपल्याला राजापूरला जायचं आहे. हे सर्व्हिस सेंटर आहे, खूप हेल्पफुल लोक आहे तिकडे, आणि फटाफट मॅटर सॉर्ट आउट केलं आहे. त्यांना सांगितलं मी, काल रात्री 1 वाजता घर सोडलं आहे मी आणि पूर्ण ट्रॅव्हल केलं आहे एवढं. तर मॅटर सॉर्ट आउट झाला आहे. बाकी अजून काय असेल अपडेट तर मी तुम्हाला देईन. गाडीने बऱ्यापैकी एव्हरेज दिलेलं आहे. 1300 रुपयामध्ये इकडे पोचलो आहे मी आतापर्यंत. आता बघू पुढे अजून पेट्रोल किती लागतं काय समजेल तर तुम्हाला मी सांगेल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू राहा, स्टेट येऊन. काय होतं ते नॉर्मल होतं ना, काय एवढं काय ना. सर्व्हिस डू हे बटन आहे का? आधी चावी बंद दाबू नका ते. चावी बंद केलीस ना, हे बटन दाबून ठेवायचं. अच्छा, लॉंग प्रेस करून ठेवायचं. हां, दाबून ठेवलंस की चावी चालू करायची. अच्छा. आणि मग नंतर मग जातो आपला. अच्छा, बटन हात काढला रिसेटसाठी आहे का? अच्छा, हे बटन आहे. नाही, तुम्ही चांगली हेल्प केली. हां. शुभ सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. काल दुपारी मी पोचलो, वेळ झाला भरपूर घरी येण्यामध्ये. तिथून पुढं कंटिन्यू आपल्याला ब्लॉगिंग करता नाही आली. तर गाडीचं किलोमीटर तुम्हाला दाखवतो मी किती चालली आहे मुंबईपासून. टोटल ट्रिप 1मध्ये 437, ज्याच्यामध्ये जे 32 किलोमीटर मायनस करा, कारण की भाऊ आपला गाडी घेऊन गेला होता. तर त्याच्यामध्ये 32 किलोमीटर मायनस करा म्हणजे 403-404च्या आसपास गाडी किलोमीटर चालली आपली. आणि आता हा जो ट्रिप 1 आहे, इथून आपली कंटिन्यू आपली कोकणची राईड याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे.
तर आता पुढे कुठे राईड असेल तर कंटिन्यू आपण राईड करू. आणि सकाळी 6 वाजले आहेत आणि बघू शकता हे आमचं गाव आहे. सकाळी गाडी आहे इथे पार्क केली आहे मी. आणि आता आपण आपलं घर दाखवतो तुम्हाला. हा आमच्या गावामध्ये वाडीमध्ये जायचा रस्ता आहे इकडून. हे आमचे घुमे फॅमिली, पूर्ण घुमे फॅमिली आहे इकडे सर्व जास्त करून. गावामध्ये जायचा रस्ता आहे. तर इकडे येण्याचं मेन कारण असं आहे गावाला की जे माझं ब्लॉग कंटिन्यू बघत असतील त्यांना माहीत असेल आमचं पहिलं जुनं घर होतं मातीचं आणि आता आपण नवीन घर बांधलेलं आहे. तर घराची पूजा आहे त्यासाठी आपण आलेलो इकडे स्पेशली. आणि तुम्हाला माझं घर दाखवतो नवीन मला. हे आपलं घर आहे नवीन. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. हे घर बांधलं आता. इकडे इथून गाडी आता आपण आपले तिकडे लावले आहे त्या साईडला. पण आता इथून आता गाडी जाण्यासाठी रस्ता बनवणार आहे आणि आपली गाडी इथे पार्क करणार आहे. आता माझी मम्मी पप्पा आहेत. इथून वरती जाण्यासाठी टॅरेसवरती जाण्यासाठी इथून सकाळचा नजारा आहे. घर आहे. मला मेन नजारा वरतून दाखवणार आहे मी आता. हे देवाचं घर आहे. इकडे किचन. संडास बाथरूम. तर इथून वरचा नजारा दाखवतो तुम्हाला. खूप भारी सिनरी येते वरून. हे गावचे घर आहे. एक काका आमचे सकाळी साफसफाई करतात. बघू शकतात गावाला एकदम मस्त सकाळी सिनरी एकदम भारी असते बघण्यासाठी. गावची सिनरी. जी झोप लागली ना, बेकार झोप लागली एकदम. आलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतरला झोपलो, पूर्ण झोपून गेलो. भाऊ फक्त 32 किलोमीटर गेला होता सिटीमध्ये इकडून आणि इकडे थोडी किलोमीटर चालली आहे गाडी. पण आता मला वाटतं आपली गाडी 1,500-2,000 हजारच्याहून जास्तच जाणार आहे किलोमीटर मुंबईला जाईपर्यंत. ट्रिप पण सेट केलेली आहे. तर बघू आता किती किलोमीटर होतं. आता आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे. जिकडे जाणार तिकडे शूट करू आपण. सर्व दाखवू तुम्हाला. कोकणामध्ये जे असेल सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी. जिकडे मी जाणार फिरणार. तर हा आमचा फ्रंट व्ह्यू आहे गेटचा. तो इकडून मुंबईला जायला रस्ता इकडून दोन्ही साईडून आहे. इकडून जाताना म्हणजे थोडा लाँग रूट आहे आणि इकडून राजापूरवरून इकडून जायला रस्ता आहे रत्नागिरी राजापूर. तर हाच या साईडचाच रूट मी जातो मुंबईला. इकडून थोडा लाँग रूट आहे आणि हा बॅक साईड आहे आपला. घरची बॅक साईड दाखवतो. घरची बॅक साईड आहे. तर मित्रांनो आपण कंटिन्यू करू ब्लॉगिंग आणि जे एक्सपिरियन्स येतील ते तुमच्यापर्यंत शेअर करेन. तोपर्यंत स्टे ट्यून मित्रांनो. तर मित्रांनो ओमकारला तुम्ही बघितलं असेल. पहिलं पण ओमकार एकदा ब्लॉगमध्ये आला आहे ना. हा आपला भाऊ आहे. तो जाऊ आपण राईडला एकत्र कुठेतरी मस्त राईड करू. ओमकारकडे पण एक्सपल्स आहे. एक्सपल्स जुनी आहे. ती किती सीसी वाली आहे? 160 पहिलं वर्जन हिरोनी इम्पल्स हिरोनीच्या पहिली इम्पल्स काढली. इम्पल्स नंतर मग आता एक्सपल्स 200 काढली. नंतर आता एक्सपल्स 210 काढली. बरोबर आहे. तो ओल्ड वर्जन आणि आता लेटेस्टवाले 2026 वाले दोन्ही वर्जन आमच्याकडे तिकडे. तर ती पण गाडी घेऊन आपण राईडला जाऊ. ओमकाराने आम्ही जाणार आहे एक राईड इकडे करणार आहे. तर तेव्हा तर तुम्हाला बघायला भेटेलच ती गाडी. तर कंटिन्यू राहा तुम्ही तोपर्यंत. आपण राजापूरला आलेलो आहे आणि इकडे आपण घरची पूजा असल्यामुळे इकडून डायरेक्ट वांग्याची भाजी आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण शेतातून वांगी घेणार आहे. इकडून हे बघा हे वांग्यांचे झाड आहे तिकडे. वांगे आहेत या काकींकडनं आम्ही घेतले तिकडून. या काकी डायरेक्ट विकतात इकडून.
म्हणजे भाजीवाल्यांकडे जायची गरज नाही आपल्याला, इथून डायरेक्ट आपण लॉटनी घेऊ शकतो. ह्यांची पूर्ण ही बाग आहे. हे बघा इकडे वांगे लागलेत झाडांना. तर भाजी वांग्याची आज पूजेला, आज नाही म्हणजे 2 दिवसानंतर. तर इथे भरपूर साऱ्या भाज्यांचं पीक घेतात. हे मक्याचं कणीस पण आहे बघा, त्या साईडला पडवलची भाजी आहे, केळे आहेत. ह्या भाजीचं नाव काय? वाल आहे. वाल आहे ना, वाल. असं वेगवेगळ्या भाज्यांचं इकडे उत्पादन घेतलं जातं. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही येऊ शकतात. राजापूरला विचारलं कोणाला पण तर सांगू शकता. काय काय तुमचं आडनाव काय? तांबे. तांबे फेमस आहे तिकडे. भाजी घ्यायची असेल तर तांब्यांकडे कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट. इकडे काय काय भाज्या घेतात तुम्ही अजून? काय बोलतात? भेंडी, मुळाभाजी, पालाभाजी, अच्छा. वांगी, भेंडी. आणि इकडे पूर्ण याला पूर्ण पाणी असंच ना? पाणी विहिरीचं पंपाचं पाणी. अच्छा. लाल माठ वगैरे आम्ही तयार करून ठेवतो. बी आमचं पुढच्या वर्षीला उपयोगी पडतं. बरं आहे, बरं आहे. चांगलं आहे. कोकणी माणूस आपलं स्वतःचा बिझनेस करतो, चांगलं आहे. आणि तुम्ही डायरेक्ट विकता ते उलटं चांगलं आहे. डायरेक्ट विकतो आम्ही, मध्ये नाही दलाल. चॅनलचं नाव राईड विथ रुपेश ब्लॉग. तर चला मित्रांनो, कंटिन्यू करू आपण ब्लॉगिंग. अजून काय असेल एक्सपिरियन्स तुमच्याहून तर शेअर करेन. आणि इकडे आलात, कोणाला इकडे कोकणामध्ये कोणाला भाजी घ्यायची असेल राजापूरला, तर इकडे या. खूप मस्त आवडलं. आमच्यासमोर त्यांनी वेट नाही केला. आम्हाला 7 किलो पाहिजे होती, तरी पण त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये 7-8 वांगी कमी आहेत म्हणून त्यांनी इथून तोडून आता त्यात टाकले. इमानदार माणसं आपल्या कोकणामध्ये तेच आहे. इमानदार माणसं भरपूर आहेत आई. असं म्हणजे फ्रॉड करून नाही देत कोण, असं आहे. हां, 1 मिनिट थांब. तर या काकीने मला सांगितलं आता की पावसामध्ये हा जो पोल आहे ना, हा एवढं पाणी असतं इकडे, म्हणजे हे पूर्ण पाण्याखालीच असतं. ते सांगत होते मला आता. मग नंतर पाऊस गेल्यानंतरला मग उत्पादन चालू ना? चालू. पावसा दिवाळीतून भाजीला सुरुवात. अच्छा. मग पावसातून काय मग बंद? बंद. थोडे दिवस बंद, नंतरला मग पाऊस पिकेपर्यंत बंदच. अच्छा. मग नंतरला बाकीचे महिने तुम्ही उत्पादन घेतात ना? पाऊस गेल्यापासून तर जून जुलै पर्यंत भाजीचं उत्पन्न चालू असतं. अच्छा. ते भारी पडत असेल तुम्हाला एकदम सर्व गोष्टी. भारी. चला, चांगलं भेटू. चला. चालेल. बाय बाय. हां, चला, बाय बाय. इकडे वांगे आहेत, त्या साईडला भेंड्यांची झाडं आहेत.